आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे इराण इस्रायल युद्धासंदर्भातली। अखेर 12 दिवसांनंतर इराण आणि इस्रायलमधलं शस्त्रसंधी झालेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर या शस्त्रसंधीची घोषणा केली। दोन्ही देशात शस्त्रसंधीवर सहमती झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय आणि पुढच्या 6 तासात शस्त्रसंधी लागू होईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे कोणतीही शस्त्रसंधी झालेली नाही असं म्हणत इराणनं ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावलाय। इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रम्प यांचा हा दावा फेटाळलेला आहे। त्यामुळे काय नेमकं याबाबत सविस्तर वृत्त आहे आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे बैठकांसंदर्भातली। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक आहे। मनपा झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये काही मंथन होणार आहे। पालकमंत्री निधी वाटपाच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकांनंतर समितीची पहिलीच बैठक आहे। तर दुसरीकडे आगामी मनपा आणि झेडपी निवडणुकांसाठी भाजप सुद्धा सध्या ऍक्शन मोडमध्ये आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांची आज संध्याकाळी वर्षावर बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती ठरण्याची शक्यता आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे आनंदवारीतून आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं सासवडवरून जेजुरीकडे प्रस्थान ठेवले आणि पालखीवर आज जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण होईल। ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी मुक्काम हा सोन्याची नगरी जेजुरीमध्ये आज असणार आहे। तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी यवतवरून वरवणकडे प्रस्थान करेल आणि आज केडगाव चौफुला मार्गे वरवणमध्ये तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम असेल। तेव्हा आनंदवारीतून आपण आणखी तपशील आजच्या दिवसभराचे जाणून घेणार आहोत।